न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. देवळीतील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समनार्थ भव्य मोर्चा. बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलने सुरू असताना देवळी कॅम्प मध्येही शनिवार दिनांक 8 मार्च या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. ज्ञान मंदिर बौद्ध विहार येथून या मोर्चाला सुरुवात झाली, जो देवळी कॅम्प शहरातून फिरून पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. या मोर्चात मोठ्या संख्येने धम्म उपासक उपासिका सहभागी झाले होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करून शांततेत आंदोलन केले. महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांचं प्रेरणास्थान असूनही त्यावर ब्राह्मणांचं वर्चस्व असल्याचा आरोप करत हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करण्यात आली. अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत असून त्यास देवळी कॅम्प येथील बौद्ध अनुयायांनीही समर्थन दिले आहे. मोर्चा दरम्यान खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात 1949 सुधारणा करून व्यवस्थापन समिती बौद्ध धर्मियांचा समावेश करावा. महाबोधी विहाराच्या धार्मिक व सांस्कृतिक बाबींमध्ये बाह्य धर्मियांचा हस्तक्षेप नसावा. या मागण्यांचं निवेदन देवळी कॅम्प पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना देण्यात आले. यावेळी ज्ञान मंदिर बौद्ध विहाराचे चेअरमन विश्वनाथ काळे, संजय भालेराव, भीमराव धिवरे, ॲडव्होकेट राजू भालेराव, किलेश बोराडे, पंडित कटारे, शैलेश भालेराव, कृष्णा लोखंडे, सुभाष बोराडे, लखन डांगळे, सुरेश निकम, अरुण निकम, नितीन साळवे, विश्वनाथ पोपटकर, अविनाश गायकवाड, शरद उबाळे, सतीश गरुड, दिनेश कटारे, दीपक भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी अविनाश गायकवाड आणि विश्वनाथ काळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत महाबोधी महाविहार बौद्धांच्या हक्कात यावे यासाठी लढा सुरूच राहील असे सांगितले. या मोर्चात मोठ्या संख्येने धम्म उपासक व धम्म बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला. BBS न्यूज साठी भारत चव्हाण, नाशिक. सारेच धर्म ग्रंथ वाचले, वाचताना एक चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्माला थुका लावला आणि माणूस झालो. काल परवा दिवाळीला घर रंगवताना रंगांची फार लाज वाटली मला. लोक हरामखोर, घराचा रंग बघून लोकांची जात ठरवतात आणि मी संपूर्ण घरच पांढरं करून टाकलं. मी जातीला चुना लावला आणि माणूस झालो. पिसे साहेब, हा पंचक्रोशीतील आंबेडकरी समाज एकच मागणी घेऊन तुमच्याकडे आलेला आहे. तुम्ही शासनापर्यंत ती मागणी आमची पोहोचवायची आहे की ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा मार्ग दिला, ज्याने शांतीचा ध्यास मनी धरला म्हणून तो जगी वंदनीय ठरला, असं भगवान बुद्धांचं बुद्ध विहार काही ब्राह्मणांच्या लोकांच्या हातात आहे. ते आम्हाला मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर नव्हे तर राज्यात देशादेशात आंदोलन चालू आहे. आणि देवळी कॅम्प ही क्रांतिकारकांची भूमी आहे. आंबेडकरी चळवळीचं हे माहेरघर आहे. आज सगळे लोक या ठिकाणी भीम अनुयायी जमलेले आहेत. एकच मागणी करण्यासाठी आलेलो आहोत की आमचं बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्या. आज आम्ही शांततेने आलोय, परंतु जर का आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर नाविलाजाने आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल.
आणि म्हणून आम्ही समस्त देवळाली कॅम्पच्या वासियांच्या वतीनं, सगळ्या अनुयायांच्या वतीनं, आमच्या ललितकरांच्या वतीनं जेवढे आमचे अनुयायी आलेले आहेत, जेवढे उपासक उपासिका आलेले आहेत, आपणास नम्रपणे विनंती करतो की या शासनाला जाग आणा. अरे आमचे भंतेजी कधी कुणाच्या याला हात लावत नाहीत. आमच्या महिला भिकुणी त्यांना पोलीस स्टेशन त्या तिथं बुद्ध विहाराच्या ठिकाणी उचलून गाडीमध्ये टाकतात. अन्याय अत्याचार चालू आहे. आंबेडकरी जनता अन्याय अत्याचार आता सहन करणार नाही. आम्ही काय मागतोय? अरे आमच्या सगळ्या धर्माचा आदर करणारी आम्ही माणसं आहोत. हिंदूंचे मंदिर त्यांच्या ताब्यात असतील ना? अरे आमच्या मुस्लिम बांधवांच्या मस्जिद त्यांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चन बांधवांचे चर्च त्यांच्या ताब्यात आहेत, आणि ही बुद्धांची भूमी आहे. अरे आमच्या ज्यावेळेस देशाचा पंतप्रधान बाहेरच्या देशात जातो तर भगवान बुद्धांना डोक्यावर घेऊन जावं लागतं आणि सांगावं लागतं की मी भगवान बुद्धांच्या मायभूमीतून आलोय, भगवान बुद्धांच्या मातीतून आलोय, आणि भगवान बुद्धांची ओळख आम्हाला मागली पाहिजे. बुद्ध विहार आम्हाला देऊन टाका. बोधी विहार आहे ते ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्त झालं, ज्याने शांतीचा संदेश दिला, की आमच्यावरती मागण्याची वेळ येते. ही लाजिरवाणी गोष्ट देशासाठी नव्हे, संपूर्ण जगामध्ये हा वेगळा संदेश गेलेला आहे. आणि म्हणून आमचे ज्येष्ठ सगळे नेते आहेत की ज्यांनी हा फार कमी वेळात मोर्चा आयोजित केलेला आहे. आमचं मागण्यांचं निवेदन आम्ही तुम्हाला देतोय. तुम्हाला का देतोय? तर तुम्ही चांगले अधिकारी आहात. आमची योग्य दखल वरती तुम्ही पाठवायचंय. हजारोच्या संख्येने या ठिकाणी बंधू भगिनी आमच्या उपासक आलेल्या आहेत. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि येणार कदाची जर पुढे रस्त्यावर उतरण्याची वेळ जर आली तर तुमच्या रक्ताचा एक थेंब भगवान बुद्धांसाठी आपल्याला उभा करावा लागेल. तुमच्या एकजुटीची ताकद, तुमच्या एकजुटीची शक्ती तथागत भगवान बुद्धांचं ज्ञान मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं देण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधानिक भारत. प्रमाणात बौद्धजन या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेलं आहे. सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की महाबोधी बुद्ध विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि ते आमच्या बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज आयुक्त जे आहे नाशिकचे विभागीय आयुक्त त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि याची जर दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही याचा आवाज धडक दिल्लीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही संसदेसमोर तीव्र आंदोलन करणार आहोत. अशी आपल्या माध्यमातून ही आमची मागणी आहे जी आपण शासनाकडे पोहोचावी अशी आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो. या ठिकाणी प्रसार माध्यमांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आज नाशिक रोड येथे अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी मुक्तिविहार आंदोलन समितीच्या वतीने नाशिक रोड येथे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी बोधगया बुद्धविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले. या निवेदनात जे भटांनी या महाबोधी महाविहारावर अतिक्रमण केलं आहे त्या ठिकाणी अनेक हिंदू धर्माच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे. तिथे पिंडदान करण्यात येतं. अशा अनेक हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अंधश्रद्धा त्या ठिकाणाहून पसरवली जाते. हे त्वरित बिहार सरकारने लक्षात घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात मिळावे व बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी मागणी आम्ही आज या महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव व मुख्य प्रचारक अरुण शेजवळ आम्ही सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित होऊन निवेदन सादर केले आहे. त्वरित बिहार सरकारने शासनाने याची दखल घ्यावी ही आम्ही समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने विनंती करतो. जय भीम. मी महेंद्र साळवे, भारतीय महाबौद्ध विहार बिहार या ठिकाणी जे बौद्धांचं विहार आहे त्या विहारावरती काही भट बामणांनी कटकारस्थान करून आणि त्या ठिकाणी
आपलं कर्मकांड करत आहे, त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि बौद्ध समाजाची एक आस्थेचं केंद्र आहे आणि त्या आस्थाच्या केंद्राला या भटबामणांनी त्या ठिकाणी कर्मकांड करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे। गेली 14 ते 15 दिवस झालेले आहे। आमचे धर्मगुरू त्या ठिकाणी, बौद्धांचे धर्मगुरू त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहे। त्यांना बिहार पोलीस यांनी डिटेन करून त्यांना अटक करण्याचं काम करताय। जर एखाद्या समाजाच्या धर्मगुरूला जर अटक केली तर याचा परिणाम पूर्ण भारतभर होईल आणि जगभर होईल। म्हणून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी 1 दिवसाचे धरणे आंदोलन केलेले आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ 1 तारखेला आम्ही 1 दिवसात 2 तारखेला निदर्शनं करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे यानंतर आमची समिती जी आहे ती समिती नाशिक जिल्हा समिती, त्या समितीमध्ये शेजवळ आहे, भालेराव आहे, मी स्वतः महेंद्र साळवे आहे, महेंद्र तायडे आहे, पवार साहेब आहे, बाळासाहेब जाधव आहे आणि याच्यावरती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आणि जसं रामाचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात दिले गेलेले आहे तसं बौद्धांचं मंदिर बौद्धांच्या ताब्यात दिलेलं पाहिजे। आणि त्या ट्रस्टवरती जर आपण मुस्लिमांचा जर बोर्ड पाहिला तर त्या ठिकाणी मुस्लिमांचाच समाजाचा मुस्लिम व्यक्ती असतो, ख्रिश्चनांच्या याच्यावर असल्यावर पादरीचीच कमिटी असते आणि तशी बौद्धांच्या कमिटीवरती दुसरा कोणी नाही पाहिजे, फक्त बौद्धच पाहिजे। मी आज आपल्याला अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही सगळ्या बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की आपण महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यानंतर भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यापर्यंत हे फॅक्सद्वारे हे निवेदन पाठवा आणि आमच्या भावना सांगा। आणि असा जय भीम, जय बुद्ध, जय भारत। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार वाचवण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन घेण्यात आले। तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना, महापरित्राण पाठ घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले। महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी 1949 चा कायदा बिहार सरकारने रद्द करावा या प्रमुख मागणीने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। महाबोधी विहार परिसरात होणारे अतिक्रमण त्वरित थांबावे व संपूर्ण महाबोधी विहार हे भिक्खू संघाच्या ताब्यात मिळावे, महाबोधी महाबुद्ध विहार मुक्त झालेच पाहिजे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांद्वारे करण्यात आल्या आहेत। तथागत भगवान गौतम बुद्ध की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी आंदोलन परिसरात दुमदुमून गेला होता। आंदोलन परिसरात भिंतीजींची बुद्ध वंदना तसेच महाबोधी विहाराचा इतिहास किशोर साळवे, राजेंद्र भालचंद्र, संतोष जोपुळकर यांच्या प्रचारातून सर्व बुद्ध अनुयायांना सांगण्यात आला। यानंतर आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले। यावेळी प्राध्यापक गंगाधर अहिरे, करुणा सागर पगारे, अरुण शेजवळ, सुहास पवार, शशिकांत भालेराव, आकाश भालेराव, महेंद्र साळवे, संजय तायडे, विकास भोळे, रोहिणी जाधव, चंद्रकला गांगुर्डे, सविता पवार, सुरेखा लोखंडे, सुषमा तपासे, निलेश सोनवणे, राजेंद्र भालशंकर, भीमचंद्र मोरे, विश्वनाथ भालेराव, लीना खरे, रेखा दिवे आदी आंदोलक उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लाल बावठा नाशिक जिल्हा वकील संघ, भारत मुक्ती मोर्चा आंदोलन, सर्व बुद्ध विहार कमिटी, सर्व संघटना मंडळ तसेच
नाशिक महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती आदी तमाम भीमबौद्ध आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। बीबीएस न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी विजय खंडागळे, नाशिक रोड। 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे। 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे। ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे। आज नाशिक रोड येथे अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी मुक्तिविहार आंदोलन समितीच्या वतीने नाशिक रोड येथे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी बोधगया बुद्धविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। या निवेदनात जे भटांनी या महाबोधी महाविहारावर अतिक्रमण केलं आहे त्या ठिकाणी अनेक हिंदू धर्माच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहे। तिथे पिंडदान करण्यात येतं। अशा अनेक हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अंधश्रद्धा त्या ठिकाणाहून पसरवली जाते। हे त्वरित बिहार सरकारने लक्षात घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात मिळावे व बौद्धांच्या ताब्यात मिळावे अशी मागणी आम्ही आज या महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव व मुख्य प्रचारक अरुण शेजवळ आम्ही सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, भारतीय बौद्ध महासभा सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित होऊन निवेदन सादर केले आहे। त्वरित बिहार सरकारने शासनाने याची दखल घ्यावी ही आम्ही समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने विनंती करतो। जय भीम। अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे महाराष्ट्र नाशिक जिल्हा या वतीने धरणे आंदोलन विभागीय मंत्री नाशिक यांच्या ठिकाणी आज आपण पूर्ण संपन्न करत आहोत। हे आंदोलनाचा उद्देश एकच आहे की 1949चा जो ऍक्ट मंदिर ऍक्ट तो रद्द झाला पाहिजे। तसेच उदाहरण देतो मी एक की या भारतामध्ये जे मठ आहे ते शंकराचार्य तिथं मठ मध्ये बसतात। या भारतामध्ये ख्रिश्चन जे आहे चर्च ते पादरी लोक चर्च मध्ये बसतात, त्यांच्या ताब्यात आहे ते। मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या जो मुल्ला असतो त्यांच्या ताब्यात असते। मग बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? त्यासाठी हे जे आंदोलन आहे हे अनागारी धम्मपाल बनते, अनागारी धम्मपाल संघरक्षित तसेच नागार्जुन सुरेश देसाई अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष आनंद महासवी यांनी सुद्धा याचा लढा दिलेला असून आता तो लढा पुन्हा प्रज्ञाशील महाथेरो आणि जे नेतृत्व करत आहेत तिथे धडाडीचे बुद्धगयामध्ये आज 12 फेब्रुवारी पासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाला सुरुवात यासाठी झाली की काही मनुवादी विचारसरणीच्या ब्राह्मणवाद लोकांनी त्या ठिकाणी शंकराची पिंड आणून ठेवली। त्यामुळे हे जे आपलं अस्तित्व हे जाऊ नये हे तसंच अस्तित्व राहण्यासाठी टिकविण्यासाठी बौद्धांचं त्यासाठी हे आंदोलन सुरुवात केली। त्याचाच एक पाठपुरावा त्या भंतेजीला म्हणून एक पाठिंबा म्हणून हे आंदोलन आम्ही छोट्या खाली 26 तारखेला केलं होतं आंबेडकर पुतळ्याच्या आणि हे आंदोलन आज एक मुख्य धरणे आंदोलन इथे नाशिक रोड विभागीय मजुरांच्या करत आहोत।
आपण सर्वांचे धन्यवाद. जय भीम. प्रमाणात बौद्धजन या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेलं आहे. सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की महाबोधी बुद्धगया जे विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि ते आमच्या बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज आयुक्त जे आहे नाशिकचे विभागीय आयुक्त त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि याची जर दखल घेतली नाही शासनाने तर आम्ही याचा आवाज धडक दिल्लीपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्ही संसदेसमोर तीव्र आंदोलन करणार आहोत. अशी आपल्या माध्यमातून ही आमची मागणी आहे जी आपण शासनाकडे पोहोचावी अशी आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो. या ठिकाणी प्रसार माध्यमांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. नाशिक येथील क्रांतीभूमीतून सर्वप्रथम या ठिकाणाहून क्रांतिकारी जय भीम. नाशिक येथे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन एक दिवसीय धरणं आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. अप्पर उपायुक्त यांना जिल्हाधिकारी अप्पर उपायुक्त यांना या ठिकाणी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. कायदा 1935 अंतर्गत त्याचप्रमाणे कायदा 1950च्या अंतर्गत महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे आणि 1949चा कायदा हा रद्दच झाला पाहिजे. हा या ठिकाणी जाहीर निवेदन आणि आव्हान या बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे जे बौद्ध भिक्षू त्या आंदोलनात सहभागी आहेत त्या बौद्ध भिक्षूवर जो अन्याय अत्याचार करून तिथल्या बिहार सरकारने त्यांना अचानकपणे आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्या बौद्ध भिक्षूवरील तो अन्याय त्या ठिकाणी त्या सरकारने दूर करावा. अन्यथा या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो. याचे परिणाम निश्चितच या बौद्ध बांधवाकडून आपल्याला बघायला मिळणार आहे. 1950चा कायदा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा. 1949चा कायदा रद्द करण्यात यावा. नमो बुद्धाय. जय. नाशिकमध्ये विवाहपूर्ण संवाद केंद्राचे उद्घाटन, लवकरच तालुका स्तरावरही विस्तार. विवाहपूर्ण जोडप्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन देणाऱ्या विवाहपूर्व संवाद केंद्राचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात आला. येत्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या उपक्रमाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या वतीने तेरे मेरे सपने विवाहपूर्ण संवाद केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास नाशिकचे विभागीय उप आयुक्त चंद्रशेखर पगारे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विवाहपूर्ण जोडपी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून देशभरातील 9 राज्यांमध्ये 22 ठिकाणी विवाहपूर्ण संवाद केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नाशिकमध्ये हे केंद्र सुरू होणे अभिमानास्पद बाब असून याच धर्तीवर तालुका स्तरावरही अशी केंद्रे स्थापन करण्याचं नियोजन आहे. या केंद्रांमध्ये विवाहपूर्ण जोडप्यांना आरोग्य, कुटुंब नियोजन, न्यायिक अधिकार, आर्थिक नियोजन आणि वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच त्यांच्या परंपरेबद्दलच्या अपेक्षांचं समुपदेशनही करण्यात येईल.
यासाठी महिला व बालविकास विभागाच्या समुपदेशकांना दिल्ली येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरासोबत ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांनीही या सेवांचा लाभ घ्यावा यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन समुपदेशनाची सुविधाही नाशिक केंद्रात उपलब्ध आहे. महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी आपल्या प्रास्ताविकात देशातील 22 विवाहपूर्ण संवाद केंद्रांची माहिती दिली. महाराष्ट्रातील नाशिकसह गोरेगाव, बोरीवली, कांदिवली, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, सांगोला, सोलापूर आणि नागपूर येथे अशी केंद्र कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नवीन महिला व बाल विकास भवनाच्या इमारतींच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग सुभाष लांडगे यांना ई सायकल प्रदान करण्यात आली. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री प्रवीणजी सोनवणे सन्मानित. सिडको नवीन नाशिक भारतीय जनता पक्ष मंडल 1 चे सरचिटणीस तसेच सिडको नवीन नाशिक परिसर नाभिक समाजाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रवीणजी सोनवणे यांची बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या द नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या पवननगर शाखेच्या दक्षता समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बैठकीत श्री प्रवीणजी सोनवणे यांचा भाजपा प्रदेश संघटक श्री माननीय श्री रवीजी अनासपुरे तसेच शहराध्यक्ष श्री प्रशांतजी जाधव, महामंत्री श्री नानाजी शिलेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ भाजपा नेते श्री विजयराव साने यांनी श्री प्रवीणजी सोनवणे यांच्या नावाची शिफारस करून विशेष परिश्रम घेत योग्य व्यक्तीची नियुक्ती बँक समितीवर केल्याने श्री साने साहेबांचे संपूर्ण भाजपा परिवारात कौतुक होत आहे. या प्रसंगी सत्कार सोहळ्या प्रसंगी मंडल अध्यक्ष श्री रवीजी पाटील, श्री अविनाशजी पाटील, श्री भगवानजी काकड, श्री सुनीलजी देसाई, ज्येष्ठ भाजपा नेते श्री प्रदीपजी पेशकार, सौ छायाताई देवांग, श्री शामराव बडोदे, श्री महेशभाऊ हिरे, श्री जगन्नाथ पाटील, श्री प्रकाशजी चकोर, प्राध्यापक श्री डी.बी. राजपूत सर, श्री यशवंतराव नेरकर, श्री राजेंद्र जडे, श्री प्रवीण मोरे, श्री दशरथजी गांगुर्डे, सौ प्रतीक्षा पाटील तसेच नाशिक पश्चिम मतदारसंघाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. कुमारी कनिक्षा सुमित चव्हाण हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजीबाबा, काका काकू, किलबिल परिवार, आदेश, शिवाय, अर्चित, राजवीर, श्री तसेच समस्त चव्हाण देशमुख परिवार, भगूर, नाशिक.
सोलापूरचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशानंतर बाकी पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट. विनायक राऊत यावर ते म्हणाले, निष्ठावंत शिवसैनिक खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत हे सांगण्यासाठी आज मातोश्रीवर आम्ही आलो आहोत. शरद कोळीवर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलीही नाराजी नाही, त्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटायला आलो होतो. मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत आम्ही राहणार हा विश्वास देण्यासाठी मातोश्रीवर आलो होतो. यामध्ये कुठलाही सोलापूर जिल्ह्यामध्ये दुजाभाव नाही, कोणाचंही मन दुखवलेले नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ऑपरेशन लोटस चर्चा सुरू होती. ऑपरेशन टायगरची चर्चा गरज ही शिंदेंना आहे. टायगर अजूनही जिंदा आहे. टायगर हा मातोश्रीमध्ये बसलेला आहे. दररोज लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मातोश्रीवर दाखल होतात. गद्दार सेनेकडे 50 खोके एकदम ओके, त्यांना माणसं हुडकून आणावे लागतात. शिंदेकडून माणसांवर दबाव आणला जातोय. ईडी शिवाय त्यांच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम होतंय, कारण त्यांच्याकडे माणसे नाहीत. रविकांत काबळेंवर ते म्हणाले, अमर पाटील यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते शिंदे गटामध्ये गेले. त्यामुळे एकच समर्थक निवड केले, ते सगळे निघून गेले शिंदे गटात. तेच म्हणाल, पक्षाची बिकट परिस्थिती नाही. इलेक्शन लढून गेले ना, त्यांना बिकट परिस्थिती आली म्हणून ते शिंदे गटात गेले. बरोबर आहे की असं आम्हाला बिकट परिस्थिती नाही पक्षाला. आम्ही पक्ष कट्टर काम करायला बाळासाहेब बरोबर आहे ना. तुमच्या बी अगोदरच आम्ही तेच मताचे आहे. तुमच्या अगोदरच आहे मी, मला मी तेच मताचं आहे म्हणून तर आम्ही आज साहेब तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? तुम्ही काय पक्षप्रमुखांना काय तुमचं मत सांगितलं का? हा साहेब, सगळ्यात आधी तुमचं नाव आणि तुमचं पद सांगाल. मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख कुठचं दक्षिण विधानसभेमध्ये अमर पाटलांनी जे आमच्या धनुष्य मशाल चिन्हावर इलेक्शन मध्ये आम्ही समस्त शिवसैनिक सोलापूर शहराची जिल्ह्याची एकत्र करून इलेक्शन लढवताना मदत केली, काम केलं. उमेदवार ते आज शिंदे गटात गेल्यामुळे आमचा रोषपणा जरा आम्हाला राग कंट्रोल नाही झाला. चीड आहे आम्हाला की आम्ही एवढं तुमच्याकडे करून तुम्ही का पक्ष बदलला. बरोबर, जे गेलं तर आमचं काही देणं गेलं नाही. शिवसेने कधी बदलणार नाहीये. जरी पदाधिकारी गेले असतील तर शिवसेने कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहणार ही आमची ठाम भूमिका आहे. पण राग नेमका कोणावर व्यक्त झाला? राग कोणावर व्यक्त? राग कसं होता, जे त्यांच्यासोबत फिरत होते, आम्हाला शानपण शिकवत होते. कोण आहे तशी मंडळी? गेले आता शिंदे गट, त्यांचं नाव घ्यायची मला गरज नाही. त्यांचं नाव घेऊन आपलं मोठं करायचं नाही. पण पहिल्यापासून तुमचा विरोध होता का अमर पाटील यांना? विरोध नव्हता आमचा. आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक, त्यांनी सांगेल ते काम केलं, त्यांनी सांगेल ते आम्ही सगळं वज्ज उचललं. ते शिंदे गटात जायचं कारण आम्हाला कळालं नाही. जर आम्हाला सांगितले असते तर आम्ही त्यांचं काय जर चूक झाली दिशाभूल केलं झाले असेल तर मान्य केलं असतं. ते आम्हाला काय कळायलाच भाग नाही. आम्ही एवढं रक्ताचं पाणी करून 3 महिने तुमच्यासोबत फिरून इलेक्शन जरी मदत केली, शिवसेनेक रात्र दिवस म्हणलं नाही, ते तुम्ही फळं आम्हाला हे का दिलात हे आम्हाला जरा आमच्या शिवसैनिकामध्ये संताप आहे. ओके पण काय म्हणजे यासाठी जबाबदार कोण आहे असं वाटतं? जबाबदार कोणी नाही. जबाबदार जे उमेदवार होते ना ते स्वतः जबाबदार राहतील. बरं, पण तुम्ही काय नियुक्तीच्या आधीच अमर पाटील यांच्या नियुक्तीच्या आधी देखील तुम्ही विरोध केला होता असं कळतं? नियुक्तीच्या आधी विरोध केला नव्हता आम्ही. ज्यावेळेस इलेक्शन झालं, इलेक्शननंतर जी मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये आम्ही विरोध केला. बरोबर, नियुक्ती आधी विरोध केलेला नव्हता आम्ही त्या गोष्टी. बरोबर, पण अमर पाटील सोडून जाण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? कारण आम्हाला कायच कळलं नाही. आम्ही तेच म्हणतो ना, त्यांनी कसं जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी तर आम्हाला सगळं शिवसेना उपशहर प्रमुख, जे उपजिल्हा प्रमुख सगळ्यात घेऊन जर विश्वास घेतला असते किंवा इथं कुठंच चूक झाली आहे ते आम्हाला कळायला मान्यच नाही. मग त्याने आम्हाला काय सांगितलं डायरेक्ट आम्हाला रात्री कळालं की शिंदे गटात गेले. बरं गेले आमचं दुजाभाव नाही. जे गेले पण जे शिवसैनिक आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत ते दाखवून देण्यासाठी आम्ही मातोश्रीवरती आलो. नाही, पण उद्धव ठाकरेंना तुम्ही काय सांगितलं? उद्धव साहेबांना आम्ही एक सांगितलं, साहेब जरी कुठला पदाधिकारी जरी गेला तर हाडा मसाला शिवसेनेक कधीही शिवसेना पक्ष सोडून जाणार नाही. हा मरेपर्यंत माझी एकनिष्ठ राहील हे आम्ही साहेबाला शब्द दिलाय. ओके. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. जागतिक महिला दिनानिमित्त बालिका पंचायत कार्यशाळा संपन्न. महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम
पथदर्शी ठरत आहे। या उपक्रमाला सुरुवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचं स्वागत केले आहे। आता दुसऱ्या टप्प्यात अनेक गावांचा आम्ही समावेश केला असून या माध्यमातून महिला सबलीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते। समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी महिलांच्या या उपक्रमाला घराघरातील महिलांचा पाठिंबा वाढवणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग व स्वच्छता विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। त्यावेळी त्या बोलत होत्या। या प्रसंगी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रवीण घुले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे यांची मंचावर उपस्थिती होती। निमित्त सर्व जिल्ह्यातील रहिवाशांना शुभेच्छा। आजचा हा आपला जो कार्यक्रम आहे बालिका पंचायत 2.0 हा खऱ्या अर्थानं आपली एक पुढची पायरी आहे। मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि त्या अंतर्गत 211 ग्रामपंचायतमध्ये आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे। तर या 211चा पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या सेकंड फेजमध्ये आपल्याला जिल्हाभरात हा प्रोग्राम आता घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी ज्या ग्रामपंचायतींनी या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा ग्रामपंचायतीचं मार्गदर्शन नवीन ग्रामपंचायतींना व्हावं हा या कार्यक्रमाचा आजचा मुख्य उद्देश होता। आणि त्यानिमित्त जिल्ह्यातील ज्या विविध ग्रामपंचायतीतून आलेल्या आपल्या मुली होत्या त्यांना एक उत्तम व्यासपीठ आजच्या या कार्यक्रमामुळे उपलब्ध झालं आणि त्यांनी आपले या क्षेत्रात केलेले सर्व कार्य, त्यांचे पुढचे प्लान्स याबाबत या कार्यशाळेत आज चर्चा केली आणि त्यामुळे निश्चितच पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये बालिका पंचायत या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्यात भरीव असं काम होईल अशी मला अपेक्षा आहे। पुन्हा एकदा सर्वांना बालिका दिन महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याभरातून 211 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ज्या आपण सुडो ग्रामपंचायत तयार केलेल्या आहेत, बालिका पंचायत तयार केलेल्या आहेत, त्यांच्या सरपंच मुली ह्या उपस्थित होत्या। सोबतच जे सेकंड फेजमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवायचा आहे त्या ग्रामपंचायतीचे सरपंचसुद्धा उपस्थित होते। आजचा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं खरं जे श्रेय आहे ते आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनल करनवाल मॅडम यांचं आहे, कारण त्यांच्याच संकल्पनेतून आपण हा प्रोग्राम राबवतो आहे आणि अशी कार्यशाळा घ्यावी यासाठी मीनल करनवाल मॅडमनेच या सूचित केलेलं होतं आणि त्यानुसार कार्यशाळेसाठी खास करून करनवाल मॅडमनी ज्या सर्व उपस्थित बालिका होत्या त्यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यामुळे मुलींना एक नवीन ऊर्जा आजच्या कार्यक्रमातून कार्यशाळेतून प्राप्त झालेली आहे आणि त्याचा निश्चितच कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे। पुणे शास्त्रीनगर चौकातील सिग्नल परिसरात अश्लील प्रकरणावर प्रत्यक्षदर्शीच्या प्रतिक्रिया। लोकशंका करत होता, त्यामुळे त्याला जरा हटकायचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शेजारी जात होत्या त्यांना पण थोडंसं किलसवाणं वाटत होतं, तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर इज्जत घालायला सुरुवात केली आणि माझ्या व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ असं मला सांगत होतं। म्हणजे तू माच एक प्रकारे दाखवत होता का तुम्हाला? हो, असं दमदाटी काय? दमदाटी काय, फक्त एक व्हिडिओ काढ, माझा फोटो काढ, काय करते का एवढंच मला। गाडीमध्ये कोण? नाही, कोणाचा प्रेशर नाही। गाडीमध्ये कोण कोण होतं? गाडीमध्ये पुढच्या सीटावर एक त्याचा मित्र होता आणि त्याच्या हातामध्ये एक याची बिअरची बॉटल होती। ती गाडी कुठे गेल्यानंतर? ती पुढं म्हणजे वाघोळीच्या दिशेने गेली गाडी। मग तुम्हाला काय कोणाचा फोन, कारण तो श्रीमंत बापाचा पोरगा असल्याचं कळतंय? नाही, फोनवर कोणाचा काय फोन? दबाव वगैरे काय? नाही, दबाव वगैरे काय। कपडे काढून गुप्तांग दाखवायला लागले? हो,
तो म्हणजे मला पण सांगत होता की तुम्हाला काय करत ते कारण माझा व्हिडिओ काढा माझे म्हणजे त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा कॅमेरा हल्ल्यामुळं मी ते थोडंसं जरा म्हणजे आलं नाही पण ते गुप्त अंग दाखवत होता तो. त्या दरम्यान तिथं काय लेडीज वगैरे होते? हो लेडीज होते ना. आता सकाळचा टायमिंग आहे तर शाळेमधल्या ज्या मुली कामाला जाणारे जे लेडीज असतात त्या पण भरपूर होते तिथे. किती वाजताचा हा प्रकार आहे? त्यावेळी पोलीस होते का चौकामध्ये? नाही 7:31 हा प्रकार झाला. पोलीस चौकात काय दिसत नव्हते. तुमचं नाव सांगा. सुनील शिरसाट. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक. मराडेपाडा येथील शिव मंदिराला तीर्थस्थळ व पर्यटन स्थळाचा दुहेरी दर्जा देण्याची मागणी राहणार किशन कथोरे. भिवंडी तालुक्यातील भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडेपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिले भव्य असे मंदिर उभारले जात आहे. या मंदिराचा लोकार्पण तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती दिनी 17 मार्च रोजी होणार आहे. या निमित्त 14 ते 17 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या मंदिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या मंदिरात नुकताच मुरबाडचे आमदार किशन कथोरे यांनी भेट देऊन शिवक्रांती प्रतिष्ठानच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. यावेळी मंदिर प्रांगणातील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं उद्घाटन आमदार किशन कथोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणीचे शिवधनुष्य पूर्ण केले आहे. एवढे मोठे शिव मंदिर मराडेपाड्याचे, भिवंडीचे नव्हे तर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे वैभव ठरणार आहे. या देशाला पर्यटन क्षेत्रासह तीर्थदर्शनाचा दुहेरी दर्जा देण्याची मागणी आमची राहणार आहे. त्यामुळे या स्थळाचा वेगळा विकास होऊन त्याचे वैभव वाढवणार आहे असा विश्वास व्यक्त करीत शिवक्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा गौरव केला आहे. मराठेपाड्यामध्ये आल्यानंतर मला सगळ्यात आनंदाचा विषय वाटला की तरुण वर्गाने सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेतलाय. शिवक्रांती या संघटनेच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शिवरायांचं मंदिर हे मराठेपाड्याचं वैभव राहणार नाही, महाराष्ट्राचं राहणार नाही, ते भारताचं वैभव होईल. कारण कुठंही शिवाजी महाराजांचं एवढं मोठं मंदिर आणि अशा प्रकारची चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये केलेली रचना ही कौतुक करण्यासारखं आहे. आणि याच कार्यक्रमासाठी या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा 17 तारखेला येतात, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार दोघेही त्या दिवशी येतात. आणि निश्चितपणे माझी स्वतःची त्यांना मागणी राहणार आहे, याला पर्यटनाचा नाही तर खरं म्हणजे तीर्थस्थळ अधिक पर्यटन स्थळ असा दोन्ही दर्जा द्यावा आणि या परिसराला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देऊन शिवाजी महाराजांचं हे स्थळ भारतासाठी एक नाव लौकिक व्हावं अशा प्रकारचं चित्र करण्याचं आपण निश्चितपणे मागणी करू. मुख्यमंत्री त्याला होकारच देतील आणि 100% या गावांचा विकास करण्यासाठी मी आता सूचना दिल्या आहेत. पूर्ण आराखडा तयार करून ठेवा. सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेऊ. या मंदिरावर येताना कुठल्याही शिवभक्ताला असं वाटलं नाही पाहिजे की रस्त्यात खड्डा आहे. कारण भिवंडीत खड्डे एकदा बुजले तर बरं होईल ते. आणि म्हणून त्याकरता आपण मनापासून या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतोय की केवळ आपण मंदिर उभं नाही केलं तर त्या ठिकाणी आपल्या भावना पूर्ण ओतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भावनेमधूनच हे काम झालेलं आहे. केवळ मनात आलं म्हणून बांधलं असं पण नाही. मी संपूर्ण फिरून पाहिल्यानंतर एवढं समाधान वाटलं की खूप समाधान वाटलं त्याच्यामध्ये. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक। खासदार अमर काळे यांनी केली बजाज चौक उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी। मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वर्ध्यातील बजाज चौक उड्डाण पुलाच्या कामाची खासदार अमर काळे यांनी पाहणी केली। ऑलरेडी फार डिले या कामाला झालेला आहे आणि खासदार झाल्यानंतर सातत्यानं या कामाचं काम हे पूर्णत्वास जावं याकरता फॉलोअप त्या निमित्तानं चालू होतं आणि अनेक वर्षापासून बंद असलेले काम आपण तात्काळ तेव्हा चालू करून घेतलेलं होतं आणि आता अराऊंड 1 महिन्याच्या आतमध्ये हा आरोबी या ठिकाणी लोकांकरता या ठिकाणी खुला होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करायला हरकत नाही। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. कुमारी कनिक्षा सुमित चव्हाण हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आजीबाबा, काका काकू, किलबिल परिवार, आदेश, शिवाय, अर्चित, राजवीर, श्री तसेच समस्त चव्हाण देशमुख परिवार, भगूर, नाशिक।